हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी कॉमर्स आणि आर्ट्सच्या सर्व विद्यार्थ्यांचं DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू युट्यूब व्हिडिओवर मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आजचा हा व्हिडिओ कोणासाठी असणार आहे तर जे विद्यार्थी येणाऱ्या 2025 बोर्डामधून 12वी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स मधून जर अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अनेक वेळेला स्टुडंट्स मला विचारत असतात की सर, अर्थशास्त्राचा अभ्यास सर्व आम्हाला शिकवलेलं समजत आहे, बट एक्झाम मध्ये पेपर प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे जेणेकरून आम्हाला अर्थशास्त्रासारख्या विषयामध्ये 99, 98, 97 किंवा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असते की बाबा अकाउंट्स मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात बट अर्थशास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात का? येस, डेफिनेटली मिळतात. बट ते मिळवण्यासाठी तुम्हाला पेपर कशा पद्धतीने लिहायचं असते ते या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. या व्हिडिओमध्ये व्यवस्थित फोकस करा. 2024 बोर्डामध्ये जो अर्थशास्त्राचा पेपर झाला होता, चेक करू शकता, 9 मार्च 2024 या दिवशी झाला होता. म्हणजे आज जेव्हा हा व्हिडिओ करत आहोत त्याच्या एक 5-6 महिने अगोदर हा पेपर झाला होता. आणि आपल्या DA2 अकॅडमीच्या बिग बुल बॅच मधील एका विद्यार्थिनीला अर्थशास्त्र या विषयामध्ये, व्यवस्थित फोकस करा, अर्थशास्त्र या विषयामध्ये 80 पैकी 78 म्हणजेच 100 पैकी 98 मार्क आहेत. या व्हिडिओमध्ये 3 पेपर्स मी डिस्कस करणार आहे. 99 मार्क्स पाहिजे असतील तर कसा पेपर लिहावा लागेल, 98 मार्काचा पेपर कसं लिहावं लागेल आणि 97 मार्कासाठी पेपर कसं लिहावं लागेल. आणि व्हिडिओच्या शेवटी सांगेन जे स्क्रीनवर जे पेपर्स दिसत आहेत याचा PDF तुम्हाला कुठे मिळेल काय नाही ते. ऑल राईट, सर्वप्रथम जस्ट टू क्लॅरिफाय दॅट तुम्ही चेक करू शकता, इथं महाराष्ट्र बोर्डाचं सर्व ऑथेंटिकेटेड पेपर सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल. ऑल राईट, सर्वात पहिला ज्या स्टुडंटचा पेपर आपण डिस्कस करणार आहोत, ड्यू टू सम प्रायव्हसी इश्यूज आपण त्यांचं नाव डिस्क्लोज करत नाही आहोत. बट तुम्ही जर बिग बुल बॅच मध्ये मागच्या वर्षी असाल किंवा आपल्या DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मागच्या वर्षीचे व्हिडिओज पाहताल तर त्या व्हिडिओज मध्ये ते सर्व विद्यार्थी तुम्हाला त्यांचे नाव, त्यांचं मेन्शन केलेलं दिसेल. ऑल राईट, डन. वापस एका स्टुडंटचा पेपर आहे. या विद्यार्थिनीला 80 पैकी 79 म्हणजेच 100 पैकी अर्थशास्त्रासारख्या विषयात 99 मार्क आहेत. ऑल राईट, सो व्यवस्थित पहा पेपर कसं लिहावं लागेल काय नाही ते. ओके, सो स्टेप बाय स्टेप आपण स्टार्ट करूयात. मागच्या वर्षी जेव्हा पेपर झाला होता 2024 बोर्डामध्ये, तर सर्वात पहिला ऑब्जेक्टिव्ह असतात. अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये सुरुवात होते ऑब्जेक्टिव्ह पासून. नॉट ओनली अर्थशास्त्र बट अदर जे विषय असतात त्याच्यामध्ये पण पहिला क्वेश्चन कंपल्सरी ऑब्जेक्टिव्हचा असतो, एक्सेप्ट भाषा विषय. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह पहिला होता योग्य पर्याय निवडा. त्याच्यानंतर दुसरा ऑब्जेक्टिव्ह होता विसंगत शब्द ओळखा. राईट, जस्ट मी तुम्हाला पेपर कसा होता काय नाही हे तुम्हाला सांगायलो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह होता आर्थिक पारिभाषिक शब्द. आता व्यवस्थित चेक करा, सर्वात पहिला प्रश्न जो आहे याचं उत्तर कशा पद्धतीनं या स्टुडंट्सनी लिहिलेला आहे. म्हणजे सर्वात पहिला जो योग्य पर्याय निवडा हा प्रश्न होता, तर याचं आन्सर सर्वात पहिल्या विद्यार्थिनीनं काही अशा पद्धतीने लिहिलेला आहे. डायरेक्ट प्रश्न पूर्ण न लिहिता डायरेक्ट त्यांनी आन्सर लिहिलेले आहेत आणि त्यांना बरोबर बोर्डानं मार्क सुद्धा दिलेले आहेत. चेक करा, राईट 1 मार्क, राईट 1 मार्क. दुसऱ्या स्टुडंटचं जर बघता येईल, ओके, या स्टुडंट्सनं काय केलेलं आहे, सर्वात पहिला प्रश्न लिहिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर त्या विद्यार्थिनीने उत्तर लिहिलेलं आहे. तुमच्या मनावर आहे. ओके, बट प्रेफरेबल काय असेल, कधी पण फिल इन द ब्लँक्स लिहित असताना योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही प्रश्न लिहित असता, सो त्यावेळेस पूर्ण प्रश्न लिहून उत्तर लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, बट सरळ प्रश्न लिहून उत्तर लिहायचं. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर मार्क्स बघा, दोन्ही विद्यार्थिनींना सेम मार्क्स आहेत, 5 पैकी 5 मार्क त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न चेक करा. दुसरा प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता, तो म्हणजे विसंगत शब्द ओळखा, फाइंड ऑड वन आउट. आता याचे उत्तर तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असतील, त्याच्याबद्दल वाद नाहीये. बट एक्झाम मध्ये या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थिनींनी काही अशा पद्धतीने लिहिलेलं आहे जेणेकरून त्यांना मार्क्स मिळतील.
चेक करा. ब आता ही स्टुडंट आहे, पहिली स्टुडंट, तिने डायरेक्ट काय केलेलं आहे, ब इथे लिहिलेलं आहे आणि पहिल्यातला विसंगत शब्द चेक करा. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी आणि बाजार मागणी त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे, कारण हे मागणीचे काही प्रकार दिलेले आहेत, राईट, आणि हा त्याच्यातला प्रकार नाहीये, राईट, बाजार मागणी. त्यामुळं ऑड वन शब्द येईल बाजार मागणी. तर डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता, किंवा दुसऱ्या स्टुडंट जर चेक केला तिनं सुद्धा काही सिमिलर वेजनं लिहिलेलं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ टाइम ऑब्जेक्टिव्ह कसं लिहायचं हे मॅक्सिमम विद्यार्थ्यांना अवघड जात नाही, सर्वांची एकसारखं प्रक्रिया असते. बट कन्फ्युजन कुठून स्टार्ट होते, प्रश्न क्रमांक दुसरा, तिसरा, चौथ्यापासून कन्फ्युजन स्टार्ट होते. तर हे कन्फ्युजन क्लिअर करण्या अगोदर आपण काही गोष्टी वापस चेक करूयात. आर्थिक पारिभाषिक शब्द, आर्थिक पारिभाषिक शब्द जर बघायला गेलं तर अकाउंट्स मध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूट त्याला असं म्हणतो, राईट, बट इकॉनॉमिक्स मध्ये त्याला आर्थिक पारिभाषिक शब्द असं म्हणतात. दोघाही स्टुडंटचा जर विचार केला तर पहिल्या स्टुडंटनं बघा, या स्टुडंटनं काय केलेलं आहे, अगोदर प्रश्न लिहिलेला आहे आणि मग ते उत्तर त्यांनी लिहिलेलं आहे. ऑलराईट, अगोदर प्रश्न मग उत्तर. आता हे थोडंसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असताना असं क्रॉस दिसत असेल, हे स्क्रीनचा इश्यू नाहीये, फोटो काढत असताना ते क्रॉस आलेलं आहे. दुसऱ्या स्टुडंटचं जर चेक केलं, स्टुडंट क्रमांक नेक्स्ट, तर त्यांनी काही अशा पद्धतीने तिथं डायरेक्ट लिहिलेलं आहे. आणि हे तुम्हाला सुद्धा मी अनेक वेळेला सांगतो की आन्सर कसं लिहायचं काय नाही, ते ह्याच्याबद्दल वाद नाहीये. ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झालं. ओके, त्याच्यानंतर आपण आता काय करूयात, मोठ्या मोठ्या प्रश्नाकडे जाऊयात. ते म्हणजे प्रश्न क्रमांक 2. इथं सांगितलेलं आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तुम्हाला संकल्पना दिलेली असते, ते ओळखायचं असतं, स्पष्ट करायचं असतं. आणि प्रश्न चालू करण्याच्या अगोदरच मी सांगतो की अर्थशास्त्रामध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे प्रश्न येतात की ज्याला एकापेक्षा जास्त संकल्पना ते लागू होतात. फक्त मॅटर हे करते की तुम्ही कशा पद्धतीनं ते संकल्पना स्पष्ट करता त्याच्यावर आधारित असते. असं नाही की बाबा पुस्तकीत उत्तर दिलेलं आहे तेच बरोबर येईल, नाही. काही काही वेळेला एखाद्या दिलेल्या उदाहरणाला दोन संकल्पना सुद्धा तिथं लागू होतात. ओके, आता सर्वात पहिला जी आपली बिग बुल बॅचची स्टुडंट आहे रुद्राणी, आपण तिचं पेपर चेक करूयात. इथं प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. तिचे जे 2 मार्क गेलेले आहेत, तिनं जे प्रश्न लिहिले होते. ओके, अगोदर बघा प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जस्ट 1 सेकंड. डन. मनीषाने पेन, वही पेनचा वापर करून, येईल तुम्हाला स्क्रीनवर. ओके, बघा प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. ओके, आता याचं उत्तर इथं उपयोगिता असं लिहिलेलं आहे. बट विद्यार्थिनींनी चुका तर होणारच आहेत ऑब्व्हियसली. विद्यार्थिनीने काय लिहिलेलं आहे, वरील विधानात 1 नंबर प्रश्न, वरील विधानात पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी ही संकल्पना स्पष्ट होते आणि तिथे लिहिलेलं आहे, आणि सरांनी चेक करत असताना क्लिअर कट हे चूक केलेलं आहे, ज्याच्यामुळे विद्यार्थिनीचे ह्या इथंच 2 मार्क कटले. राईट, या मोमेंटमुळे इथं 2 मार्क तिचे कटले. आता ओरिजिनल आन्सर काय असेल, आपण दुसऱ्या विद्यार्थिनीचं चेक करूयात की जिला 2 पैकी 2 मार्क आहेत. संकल्पना दुसऱ्या विद्यार्थिनीने काय लिहिलेलं आहे, चेक करा, की आपल्याच क्लासची स्टुडंट आहे, कीर्ती असं तिचं नाव आहे. ऑलराईट, बघा तिनं काय लिहिलेलं आहे, संकल्पना उपयोगिता स्पष्टीकरण आणि त्याचं योग्यरित्या स्पष्टीकरण केलेलं आहे. पहिल्या याच्यात इथं 1 नंबर टाकून 3 ओळी लिहिलं, एक छोटीशी जे की निग्लेजेबल आहे, ज्याला आपण दुर्लक्षित करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बट पहिलं स्पष्टीकरण लिहिल्यानंतर एक ओळ सोडून दुसरं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं असतं. बट काय मॅटर करत नाही, कारण विद्यार्थिनीला लिहित असताना व्यवस्थित पहा, कुठंच चुका झालेले नाहीत. राईट, आणि हा पेपर
हा ज्या स्टुडंटचा पेपर आहे हिला 100 पैकी 99 मार्क आहे. आता ज्या ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं किंवा विद्यार्थ्यांचं अक्षर जाड असतं, ज्याला आपण टप्पू टप्पू अक्षर असं म्हणतो, तुम्ही असं समजून घ्या की देवानं तुम्हाला एक वरदान दिलेलं आहे. ऑलराईट. का? कारण जे बारीक बारीक अक्षर लिहितात आणि जे जाड अक्षर लिहितात, सपोज एखादा उतारा दिलं आणि लिहा म्हणून सांगितलं, बारीक अक्षरांचं एका पेज मध्येच भरून जातं. पण ज्यांचं जाड अक्षर आहे ते 1.5 पेज 2 पेज पर्यंत जातात आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं सायकोलॉजिकल फॅक्टर एक शिक्षकाच्या मनात तयार होतात आणि त्याला विद्यार्थिनीला जास्त मार्क देऊन टाकतात. कारण या विद्यार्थिनीनं बघा एका ओळीमध्ये किती शब्द बसवले, 1 2 3 4, हे छोटस एक सिंगल 4.5 शब्द एका ओळीमध्ये बसलेले आहेत. दुसरं जर बघितलं 1 2 3 4, 4 ओळी 4 शब्द एका ओळीमध्ये बसत आहेत. 10 शब्द जरी राहिले तर 2.5 ओळी आरामशीर भरून जातात. आणि ऑन अन ऍव्हरेज तर तुम्ही जर बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ओळीमध्येच पूर्ण 3 ओळ 10 शब्दामध्येच 3 ओळ त्यांचे भरून गेलेत. याचा फायदा, जाड अक्षरांचा फायदा जे स्टुडंट्स आहेत त्यांना मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. एवढंच सांगायचं आहे. असं काही नाही की बाबा जाड अक्षर असेलच तर मार्क मिळतात. तुम्ही अभ्यासच केला नाही सर माझं जाड अक्षर होतं म्हणलात तर मग ते काही कामाचं होत नाही. साइड बाय साइड तुम्हाला अभ्यास पण करावा लागेल. मार्क जास्त म्हणजे काय, कम्पॅरेटिव्हली 1 ते 2 मार्क ऍव्हरेज अक्षरापेक्षा जास्त मिळतात. ओके, डन. त्याच्यानंतर रघुचे वडील, आता एकूण संकल्पना ओळखून स्पष्ट करा. तुम्हाला एकूण 3 लिहायचे असतात आणि एक्झाम मध्ये कोणतेही तुम्हाला एकूण 5 देण्यात येतात, त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला तिथं लिहायचे असतात. त्यामुळे ते कसं लिहायचं काय नाही आपण ऑलरेडी चेक केला. आता ह्या ज्या स्टुडंटचा हा पेपर आहे तिची पहिली संकल्पना तर चुकली. बट जेव्हा तुम्ही तिची दुसरी संकल्पना बघता, उदाहरण नंबर 4, उदाहरण क्रमांक 4 काय होतं की महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. हा उदाहरण क्रमांक 4 होता अंतर्गत व्यापार किंवा देशांतर्गत व्यापाराचा. आणि विद्यार्थिनीने लिहिल्यानंतर चेक करा, त्यानं अगोदर काय लिहिलं, वरील विधानात देशांतर्गत ऑब्लिक अंतर्गत व्यापार ही संज्ञा स्पष्ट केलेली आहे. अर्थशास्त्राच्या शेवटच्या चॅप्टर मधला आहे. ओके, आणि याच्यामध्ये जर चेक कराल तुम्ही, पहिले सहकारण लिहिलं, त्यानंतर दुसरं सहकारण लिहिलं आणि बरोबर त्या विद्यार्थिनीला 2 मार्क्स मिळाले. म्हणजे सहकारण स्पष्ट करा, काही अशा पद्धतीने तुम्हाला तिथं लिहावं लागतात. जेव्हा व्यापार हा भौगोलिक सीमारेषेच्या आत केला जातो त्यास देशांतर्गत व्यापार असं म्हणतात. थोडक्यात देशांतर्गत व्यापार हा भारतातल्या भारतातच केला जातो. पहिला पॉइंट लिहिला. दुसरं पॉइंट केलेलं तसेच वरील उदाहरणात महाराष्ट्र या राज्याने पंजाबकडून गहू खरेदी केला म्हणजेच हा देशांतर्गत व्यापार आहे. बस, दुसरा विषय संपला. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असतं. आणि जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहिलेत, आपल्याजवळ अशा प्रकारचे 3 प्रश्नपत्रिका आहेत. दोन्ही विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे इथे पेपर मी शो करायलो, दोघांचंही आडनाव कुलकर्णीचं आहे. ओके, एकाला 99 मार्क आहेत आणि एकाला 98 मार्क आहेत. आणि या दोन्ही स्टुडंटचा पेपर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा PDF कुठं मिळू शकते, आपल्या DH2 अकॅडमीचा एक कोर्स आहे 100 रुपीजचा, ज्याचं नाव आहे, ज्या कोर्सचं नाव आहे 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट. राईट, या कोर्समध्ये सेपरेट एक फोल्डर करून ठेवलेला आहे. तिथं आणखी काही स्टुडंट्सचे पेपर्स आहेत हे ऍड करून टाकलेले आहेत. जेव्हाही तुम्ही संध्याकाळी अभ्यास करून ज्यावेळेस माइंड एकदम कंटाळलेलं असतं त्यावेळेस अशा प्रकारचे सर्व पेपर्स बघायचे लास्ट इयरच्या स्टुडंटचे, की बाबा ह्यांना 98-99 मार्क्स मिळालेत तर कशा पद्धतीने पेपर लिहिले आहेत, सेम मेथड आपण फॉलो करायची. ऑटोमॅटिकली तुम्हाला सुद्धा मार्क्स तसे मिळतात. ऑलराईट, डन. हे झालं संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यानंतर येतो प्रश्न, तो म्हणजे फरक स्पष्ट करा. ओके, फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करा एकूण तुम्हाला 4 येतात, 5 येतात. त्या 5 पैकी कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे असतात. आणि हे जे ग्रीन कलर मध्ये दिसायलेत, एक्झामच्या अगोदर DH2 अकॅडमी सर्व युट्यूबच्या स्टुडंट्सला प्लस बिग बुल बॅच मधील स्टुडंट्सला जे महत्वाचे प्रश्न 2025 बोर्ड, महत्वाचे प्रश्न 2026 बोर्डला येणार आहेत, प्रत्येक वर्षी एक्झामच्या 2-2.5 महिने अगोदर आम्ही स्टुडंट्सला देतो की बाबा हे एवढे प्रश्न व्यवस्थित कव्हर करा, ऑटोमॅटिक ते एक्झामला बरोबर येतात. राईट, आणि हे 3 प्रश्न मागच्या वर्षी स्टुडंटला एक्झामच्या अगोदर दिलेले आहेत. हे ज्या दिवशी तुमची एक्झाम होईल त्या दिवशी आपण पेपर रिव्ह्यू घेता
आणि पेपर रिव्ह्यू मध्ये सगळं समजून सांगता की कोणते कोणते आम्ही दिलेले प्रश्न आलेत काय नाही तर. ओके, आता बघा अर्थशास्त्रामध्ये फरक स्पष्ट करा येतात 5, लिहायचे असतात 3, एकाला मार्क असतात 2. फरक स्पष्ट करा कशा पद्धतीनं तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे तर काही अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं. बघा आता पहिला फरक स्पष्ट करा, स्टुडंटने अटेम्प्ट केलेला आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता. आता हर वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगतो की अर्थशास्त्रामध्ये फरक स्पष्ट करा 2 मार्काला असतं तर तुम्हाला मिनिमम 2 तरी डिफरन्स तिथं सांगावं लागतात. बट समटाइम्स होतं असं की लिहिण्याच्या गडबडीमध्ये इतकं सारं माइंड मध्ये गोष्टी चालू असतात की एखाद्या फरक स्पष्ट करातला पॉइंट चुकतो. त्यामुळे मिनिमम 3 ते 4 तुम्ही स्वतःहून तिथे लिहून येत जा. एखादं एक जरी चुकलं तर रिमेनिंग 2 बरोबर लिहिल्यामुळे तुम्हाला मार्क्स पडतात. तर त्या स्टुडंटने काय अटेम्प्ट केलेलं आहे बघा, एकूण अशा पद्धतीनं पहिला फरक स्पष्ट करातला पहिला फरक, दुसरा फरक, तिसरा आणि चौथा. सुदैवानं 4चे 4 बरोबर आले. स्टुडंटला किती मार्क मिळाले 2. बट तुम्ही कीर्ती नावाच्या स्टुडंटचा जर पेपर बघताल तर हिनं फरक स्पष्ट करत असताना अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज असा एक फरक स्पष्ट करा होता. तर इथं या स्टुडंटने काय केलं, पहिला फरक स्पष्ट करा लिहिला, पहिला फरक अर्थ लिहिला, दुसरा फरक यांनी लिहिला चलन. हे दोन्ही बरोबर आले. बट एक्स्ट्रा एक अटेम्प्ट केला त्यांनी उदाहरण, राईट. आणि उदाहरण हा जो विद्यार्थ्यांनी लिहिला होता हा चुकीचा होता, त्यामुळे हे चूक केलं, राईट. बट मिनिमम किती फरक स्पष्ट करा, पॉइंट स्पष्ट करायचे तुम्हाला 2, लिहिले किती 3. आता अनेक जणांना प्रश्न पडतात सर आम्हाला लिहायचे 2, जर समजा आम्ही 3 लिहिलं त्यातलं एक चुकलं तर आमचे मार्क कटणार का? मार्क कटणार नाहीत, कारण मिनिमम तुम्हाला किती बरोबर लिहायचे होते 2, तर या स्टुडंटने 2 बरोबर लिहिले, एक एक्स्ट्रा लिहिला होता त्या चुकीचा, एक्स्ट्रा चुकीचा त्याला काय काहीच हरकत नाही. ऑलराईट, डन. अशा पद्धतीने फरक स्पष्ट करा तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर येतो प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके, आता याच्यामध्ये बघा टोटल प्रश्न येतात 3, एक प्रश्न अटेम्प्ट केला तर तुम्हाला मार्क असतात 4. अनेक मुलांचा प्रश्न पडतो की 4 मार्कासाठी किती पेज लिहायचं, कारण कसं आहे बघा स्टुडंट जेव्हा युट्यूबवर येतात तेव्हा एकाच युट्यूबरचे व्हिडिओज बघत नाहीत, मल्टिपल युट्यूबरचे व्हिडिओ बघतात. हे चॅनल वाला सर हे सांगायलाय, ते चॅनल वाला सर ते सांगायलाय, प्लस युट्यूबचं धिंगाणा संपत नाही की कॉलेजचे सर येतात, कॉलेजचे सर एक वेगळंच सांगत असतात. आणि कुठं ना कुठं युट्यूब टीचर्स पेक्षा कॉलेज टीचर्स सांगितलं की मुलांना वाटते ते खरं आहे, बट ऍट द एंड एक्झामच्या पुढं पुढं ते सर्व गोष्टी युट्यूबवरच क्लिअर करणार आहेत. आणि त्यासाठी तुम्ही कन्फ्युजन मध्ये जाऊ नये म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट पेपर शो करायला, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा मागच्या वर्षीच्या स्टुडंट्सला 4 पैकी 4 मार्क पडले होते, म्हणजे आम्हाला सुद्धा डेफिनेटली पडतील. आता त्या 4 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये ऍड ऑन करायचे चेक करा. ऑलराईट, सर्वात पहिले आपण फर्स्ट स्टुडंटचं पेपर चेक करूयात. बघा आता विद्यार्थिनीनं काय काय लिहिलं होतं, मागणीचे प्रकार हा प्रश्न एक्झाम मध्ये आला होता, बरोबर. इथे चेक करा, मागणीचे प्रकार हा प्रश्न आला होता. मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. आता विद्यार्थिनीनं 4चे 4 प्रकार पाठवते, तर डायरेक्ट तिनं काय करायला स्टार्ट केलं, पहिलं पॉइंट लिहिला, मागणीचे प्रकार खालील प्रमाणे. प्रत्यक्ष मागणी अंडरलाईन करायचं, एक वळ सोडायचं. अंडरलाईन अगोदर पूर्ण शब्द लिहायचं, मुद्दा प्रत्यक्ष मागणी अंडरलाईन करायचं, एक वळ सोडायचं, आणि मग जे तुम्हाला लिहायचं आहे ते स्पष्टीकरण लिहायचं, जेणेकरून हा हायलाइट होईल. ऑलराईट, प्रत्यक्ष मागणी लिहिलं, किती वेळ लिहिलं, प्रत्यक्ष मागणी म्हणजे ही जीवनावश्यक तसेच उपभोग्य वस्तूंची मागणी असते, उपभोक्त्यांचे प्रत्यक्ष गरजा पूर्ण करणारी मागणी म्हणजेच प्रत्यक्ष मागणी होय. उदाहरणार्थ अन्नधान्याची मागणी, वस्त्रांची मागणी इत्यादी. दॅट्स इट, ह्याच्यापेक्षा जास्त एकही शब्द लिहित बसायचा नाही. 1 मार्कासाठी आहे, विश्लेषण लिहिलं, उदाहरण लिहिलं, बस संपलं, राईट. बाकी तुम्हाला कितीही होते जास्त लिस्ट बसलात तर पेपर पूर्ण होणार नाही. आणि एक पेपर जो तुम्हाला बोर्डाकडून देण्यात येतो उत्तर पत्रिका, ती जवळपास 28 पेजेसची असते, आणि या विद्यार्थिनींनी ते 28 पेजेस तर भरवलेतच, त्याचबरोबर 5 पुरवणी घेतलेत. सर तुम्हाला कसं माहित तिने 5 पुरवणी घेतलेत? तुम्ही पेपर देत असताना गेला होतात का? साधं सिंपल आहे, जेव्हाही तुम्ही सप्लिमेंट्स घेता, पुरवणी घेता, तर मेन पुरवणी इथं एक असते, मेन आन्सर बुक,
प्लस नंबर ऑफ सप्लिमेंट्स किती दिले आहेत 5, अशी टोटल किती झाले 6. म्हणजे जितकं जास्त तुम्ही अभ्यास कराल, जितकं जास्त तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल, तेवढं जास्त नंबर ऑफ सप्लिमेंट्स तुम्हाला लागतील. ओके, डन. आता स्टुडंटने लिहित असताना सर्वात पहिला मागणी म्हणजेच काय, मागणीचे प्रकार स्पष्ट करा असा प्रश्न आला होता आणि विद्यार्थीने एकदम व्यवस्थित ते अटेम्प्ट केला होता. ओके, तर 4 मार्कासाठी त्यांनी 4 मुद्दे व्यवस्थित मांडले आणि किती नंबर ऑफ पेजेस भरले, तर पहिल्या पेजेसवर मागणीचे 2 प्रकार, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि दुसऱ्या पेजेसवर मागणीचे राहिलेले 2 प्रकार, पूरक मागणी, स्पर्धात्मक मागणी. दॅट्स इट, एवढंच. दुसरं तिसरं याच्या व्यतिरिक्त काहीच लिहित बसायचं नाही. कीर्तीचं जर पेपर चेक करायचं असेल तर चेक करा. आता कीर्ती नावाच्या स्टुडंटनं थोडंसं चेंज केलेलं आहे. कीर्तीनं अगोदर काय केलं, सेम प्रश्न आहे, मार्क दोघांनाही 4 पैकी 4, बट एक्स्ट्रा थोडंसं एफर्ट्स तिने टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, जस्ट टू फॉलो सेफ साईड, की बाबा ह्याच्यामुळे माझं 1 मार्क जाऊ नये, एवढंच एक छोट्या गोष्टीमुळे माझं 1 मार्क जाऊ नये, असं तिला वाटत होतं. आता इथं काय लिहिलेलं आहे चेक करा, मागणीचे प्रकार. तिने सर्वात पहिले काय लिहिलं, बेनहॅमच्या मते मागणी म्हणजेच काय, सरळ सरळ लिहून टाकलं मागणी म्हणजे काय. त्यानंतर मागणीचे प्रकार पुढील प्रमाणे, सर्वात अगोदर इथं प्रत्यक्ष मागणी लिहिलं, प्रत्यक्ष झाल्यानंतर अप्रत्यक्ष मागणी या एवढ्या वळीमध्ये लिहिलं, त्यानंतर राहिलेली रिमेनिंग पार्ट जो आहे तो इथं प्रेझेंट केला, तिसरा मुद्दा इथं, चौथा मुद्दा इथं. पुन्हा मनात शंका की बाबा एखादं एक स्पष्टीकरण चुकलं, काय मुद्दा वगैरे चुकला असेल तर मार्क जाऊ शकतात, राहते ना मुलांच्या मनात. मग त्याने काय केलं, एक एक्स्ट्रा पॉइंट टाकून टाकला, तिथे लिहिलं स्पर्धात्मक मागणी आणि 4 पैकी 4 मार्क मिळाले. म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल की कसं लिहिलं तर कसं मार्क्स पडतात. आता फॉलो कोणती करायचं, सर्वात पहिला, ओके सर आम्हाला तर कळालेलं आहे की बाबा 4 पैकी 4 मार्क घेण्यासाठी काय काय करावं लागतात, बट तुमच्या मते काही टिप्स, जर तुम्ही शुअर असाल जे 4 मुद्दे आहेत ते तुम्हाला बरोबर लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये काहीच चूक नसेल, 5वा मुद्दा लिहायच्या वाट्याला जायचं नाही, कारण एवढं लिहिण्याला सुद्धा 30-40 सेकंद का होईना टाइम लागतो. मुद्दा नंबर 2, कंपल्सरी जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या नंतरचे प्रश्न सॉल्व्ह करायला स्टार्ट करता, थोडक्यात उत्तरे लिहा, स्पष्टीकरण स्पष्ट करा, काही असेल, कुठं ना कुठं वर अर्थ व व्याख्या लिहिण्याची सवय लावून घ्यायचं. याच्यामुळे काय होतंय, नंबर फर्स्ट, पेपर प्रेझेंटेशन चांगलं होतं आणि उत्तराची लेंथ वाढते. जसं की बघा, इथून स्टार्ट केलं, या पेजवर स्टार्ट केलं, पेज क्रमांक फर्स्ट, पेज क्रमांक सेकंड, आणि मग नंतर समोरच्या पेजवर उत्तर संपलं. म्हणजे जवळपास 2.25 पेजेस स्टुडंटने पेपर व्यवस्थित लिहिलेला आहे, 4 मार्क पडणार म्हणजे पडणार. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारान स्पष्ट करा. आता सर्वात पहिले बघा, हा प्रश्न किती मार्काला येतो, तर 12 मार्काचा टोटल प्रश्न आहे, 5 टोटल सकारण येतात, त्या 5 पैकी कोणतेही 3 तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. 5 पैकी किती अटेम्प्ट करायचे असतात, 3. आता ह्याच्यामध्ये बघा, पहिला आला, मागील 75 वर्षाच्या कालावधीत विदेशी व्यापाराच्या रचनेत किंवा दिशेत पूर्णतः बदल झाले, स्थूल अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र वेगळे असते, अनेक फरक स्पष्ट करा आलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं अटेम्प्ट केलेलं आहे. ओके, सर्वात पहिले आपण कुलकर्णीचं स्टुडंट रुद्राणीचं पेपर चेक करूया. वरील विधानाशी मी सहमत आहे असं त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे, आणि थोडंफार फंबल होतच असतं. अगोदर तिला वाटलं असहमत आहे, मग तिनं कट केलं, कारण मनामध्ये थॉट चालू असेल बाबा सहमत असेल, नंतर सेल्फ रिअलायझेशन झालं की नाही बाबा याचं उत्तर असहमतच आहे, असहमत आहे असं लिहिलं. अशा छोट्या फार मिस्टेकला बोर्ड मार्क कट करत नाही, इग्नोर केला जातात सरळ सरळ. आणि मग त्याच्यानंतर सकार नंबर 1, प्रश्न क्रमांक 3 होता, त्या विधानाशी जी सहमत आहे आणि का सहमत आहे स्पष्ट करत असताना तिनं सरळ सरळ लिहिलेलं आहे, मुद्दा क्रमांक 1, स्पष्टीकरण क्रमांक 1, स्पष्टीकरण क्रमांक 2, स्पष्टीकरण क्रमांक 3, राईट. आणि किती मार्क मिळाले तिला, आणखी एक आहे का चेक करावं लागेल, स्पष्टीकरण क्रमांक 4 आणि 5, अशी टोटल तिला 5 स्पष्टीकरण लिहिल्यामुळे 4 मार्क मिळाले.
आता व्यवस्थित चेक करा, फोकस करा. ओके, जेव्हा हा स्पष्टीकरण लिहित होती ती, ओके, तर इमॅजिन करा, इमॅजिन करायला काय ऍक्च्युअल मध्ये इथे दिसतच आहे, हा पेज क्रमांक किती आहे, हा पृष्ठ क्रमांक तुम्हाला इथं 23 दिसत असेल. तर पेज क्रमांक 23 वर तिनं काय केलं, सर्वात पहिले वरील विधानाशी सहमत आहे का असहमत आहे ते लिहित असताना इथं असहमत म्हणून 1 मार्क इथं मिळाला. ओके, त्याच्यानंतर तिनं काय केलं, स्पष्टीकरण लिहिलं. क्रमांक क्रमांक 1, 2 आणि 3. टीचर्सला वाटले की बाबा एवढेच लिहिलेले आहेत, त्यामुळे टीचर्सनं काय केलं, सर्वात पहिले 3 मार्क दिले. ओके, मग दिल्यानंतर शिक्षकाला नंतर रिअलाइज झालं की बाबा मागच्या पेजवर पण एक असू शकते, आणि मागच्या पेजवर एक लिहिलेलं गेलं, त्यामुळे त्याने काय केलं, हा चला हे सुद्धा बरोबर आहे. टोटल किती मार्क दिले, 4. इन द सेन्स सांगायचं तात्पर्य काय, की सकारण स्पष्टकरामध्ये मिनिमम 4 सकारण तरी तुम्हाला लिहावे लागतात. तुम्ही जर 1-2 लिहिला, मार्क कटले. मिनिमम किती लिहावे लागतात, कंपल्सरी 4 सकारण लिहावे लागतात. आता सकारण स्पष्ट करा जे तुम्ही लिहित असता, ओके, ते लिहित असताना मी स्टुडंटला काय सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जर 1 नंबर टाकून डायरेक्ट ह्या मार्जिन पासून स्टार्ट केलं, बघा आता इथे स्टुडंटनं काय केलं, सपोज 1 नंबर टाकलं आणि इथूनच स्टार्ट केलं लिहायला, तर एकाच पेजवर तुमचे 4चे 4 मुद्दे येतात. त्याच्यामुळे कुठं ना कुठं शिक्षकाला काय वाटते, 4 मार्काचा प्रश्न आहे, हे एकच पेज लिहिला, मार्क देत नाही, 3 मार्क देतात. त्यामुळं एक पेज 2 पेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी स्टुडंटला सजेस्ट करतो की बाबा अगोदर तुम्ही वरील विधानाशी सहमत आहात का नाही इथं वर लिहून टाका, त्यानंतर सकारण लिहून खालची पूर्ण जागा एम्प्टी सोडा, आणि मग जे पण तुम्हाला एक्सप्लेन करायचंय हे सकारण झाल्यानंतर नंबर टाकून इकडे एक्सप्लेन करा, जेणेकरून पेपर प्रेझेंटेशन पण चांगला होईल, जास्तीत जास्त कमीत कमी माहिती जास्तीत जास्त ओळीमध्ये भरता येईल, आणि जेणेकरून शिक्षकाला मार्क देता येईल. हा झाला बिग बुल बॅच मधला स्टुडंटचा पॅटर्न. आता कीर्तीचा पेपर कसं लिहिलेला आहे चेक करा. कीर्तीनं तिने सुद्धा सकारण स्पष्ट करत असताना प्रत्येक स्टुडंटची वेगवेगळी टेक्निक वगैरे असते, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाहीये, बट हा तिनं 4था लिहिला, या विधानाशी सहमत आहे, 1 मार्क तिला तिथं मिळाला. ओके, 1 मार्क तिला तिथं मिळाला. बट कीर्तीनं काय केलेलं आहे, सकारने न लिहिता इथं कारणे लिहिलं तिनं, चालेल, आणि डायरेक्ट इथं जागा न सोडता इथून लिहायला स्टार्ट केली, जे की चालेल. बट एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच पेज मध्ये भरलं, बघा ना, एकाच पेज मध्ये भरलं, अरे बरोबर, इथे 1 मार्क इथे 1 मार्क मिळाला, 4 मार्क मिळाला. मी असं म्हणत नाहीये की बाबा तुम्ही 1.5 पेज लिहिला तरच 4 मार्क मिळतात, असं नाहीये. बट कुठं ना कुठं जितकं जास्त तुम्ही व्यवस्थित तिथे लिहिताल तेवढं जास्त मार्क पडायचे चान्सेस असतात. ओके, खास करून ओसीएम, ESP सारख्या विषयामध्ये. ओके, हे झालं, फरक स्पष्ट करा. बट या स्टुडंटनं लिहिलेलं आहे, चांगलं आहे, बट आणखी जर एक ओळ जर सोडली असती तर पेपर प्रेझेंटेशन एकदम भारी झाला असता. बट 4 मार्क मिळण्यामागचं रिझन 2 रिझन आहेत. नंबर फर्स्ट, स्टुडंटनं जे पण लिहिलेलं आहे ते एकदम ऍक्युरेट माहिती लिहिलेली आहे. नंबर सेकंड, कर्तेपासून संपूर्णपासून कर्तेपर्यंत चेक करा, एकही शब्द खाडाखोड झालेला नाही. राईट, व्यवस्थित चेक करा, संपूर्णपासून कर्तेपर्यंत एकही शब्द खाडाखोड झालेला नाहीये. त्यामुळं कुठं ना कुठं तिला आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत, कारण पेपर प्रेझेंटेशन आणि अक्षर पूर्ण चांगला आहे. आता जेवढे स्टुडंट हा व्हिडिओ बघत आहेत, हा व्हिडिओ तुम्हाला झालं पॉसिबल तर तुम्ही 2 वेळेस बघा. नंबर फर्स्ट, जे तुम्ही आता बघत आहात, आणि नंबर सेकंड, ज्याही वेळेस तुम्ही अर्थशास्त्राच्या पेपरला जाणार असाल, पेपर उद्या म्हणजे आज कंपल्सरी पाहून घ्यायचे, जेणेकरून जे पेपर उद्या म्हणजे आज कसं होतं माहिती आहे का, काही पण वाचा विसरल्यासारखं होतं, लक्ष राहत नाही, मन स्टेबल राहत नाही. त्याच्यासाठी काही ना काही प्रोडक्टिव्ह काम करण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला हा व्हिडिओ 2 वेळेस बघायचा. ऑलराईट, आणि व्हिडिओ बघायला जास्त टाइम खर्च होऊ नये म्हणून 100 रुपीजच्या कोर्समध्ये पीडीएफ ऑलरेडी ऍड केलेले आहेत, तिथून सुद्धा जाऊन तुम्ही पीडीएफ स्क्रोल करू शकता आणि चेक करू शकता. 3 स्टुडंटचे तिथे पेपर आहेत. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर चेक करा प्रश्न क्रमांक 5वा, तक्ता उतारावा, आकृतीच्या सहाय्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, आणि स्टुडंटनं एकदम ते सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही.
ओके, आपण चेक करूयात प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5व्याचं उत्तर. सर्वात पहिला इथे तुम्हाला काय प्रश्न दिलेले आहेत. किंमत निर्देशांक शोधण्याची सूत्र लिहा असं प्रश्नामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर स्टुडंटनं बघा लिहित असताना काय केले. सर्वात पहिले लेट मी चेक त्यांनी कोणते कोणते प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. हा प्रश्न दुसरा आहे आणि आय थिंक कुलकर्णीनं हा सॉल्व्ह केलेला आहे. प्रश्न 5वा, 5व्यातलं दुसरा तिनं सॉल्व्ह केलेला आहे. ओके, दुसऱ्याचं उत्तर कशा कशा पद्धतीने त्यांनी लिहिलेले आहेत चेक करा. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र, डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. प्रश्न न लिहिता डायरेक्ट त्यांनी काय केलं, नंबर 1 टाकलं. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र म हा आहे. डावीकडून उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र म2 आहे. अशा प्रकारे 4च्या 4 प्रश्नाचं उत्तर लिहिलं आणि त्यांना 4 मार्क मिळाले. ओके, कीर्तीबद्दल जर बोलायचं गेलं तर तिने सुद्धा कसं लिहिलेलं आहे चेक करा. कीर्तीनं दुसरा प्रश्न डायरेक्ट न सॉल्व्ह करता पहिल्या प्रश्नाकडे गेली, कारण 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात. तर कीर्तीनं काय केलं बघा. सर्वात पहिला प्रश्न काय होता की निर्देशांक चॅप्टर मधला होता. किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहा. तर कीर्तीनं सरळ सरळ काय केलं चेक करा. किंमत निर्देशांकाचा फॉर्म्युला P01 इज इक्वल टू सिग्मा PQ सिग्मा P0 इंटू 100. सरळ सरळ तिने लिहिलं, 1 मार्क. ऑल राईट, डन. दुसरा प्रश्न काय होता की सिग्मा P0 व सिग्मा P1 च्या किमती काढा. सरळ सरळ तिने काय केलं बघा. सिग्मा P0 200, सिग्मा P0 सिग्मा P1 300 आणि ज्यांचे निर्देशांक झालेला आहे त्यांना व्यवस्थित कळून जाईल. आणि अशा प्रकारे तिने उत्तर लिहिलं आणि इथंच संपुष्टात आलं. ओके, त्याच्यानंतर आता अनेक जणांचे डाऊट असतील की सर असे एखादे प्रश्न नाही का सर की ज्याच्यामध्ये स्टुडंट्सनी आकृत्या काढलेल्या आहेत. कारण इकॉनॉमिक्स मध्ये सर विदाउट डायग्राम इकॉनॉमिक्सचा पेपरच कम्प्लीट होत नाही. राईट, असं एखादं एक गणित आहे, असं एखादा क्वेश्चन आहे ज्यामध्ये स्टुडंटने डायग्राम काढलेले आहेत म्हणजे आम्हाला समजेल. बघा, असा एक प्रश्न आला होता जो की होता मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे 5 प्रकार स्पष्ट करा. कमी लवचिक, जास्त लवचिक, संपूर्ण अलवचिक मागणी, एकापेक्षा जास्त एकापेक्षा कमी, हे सर्व ऑलरेडी झालेले आहेत तुम्हाला. ओके, डायग्राम्स कसं काढलेत बघा. बट त्याच्यासाठी स्टुडंटनी तो प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे आणि इथंपर्यंत बघता स्टुडंट्सनी तो प्रश्न सॉल्व्ह केलेला. आता सर्वात पहिले आपण रुद्राणीचा पेपर चेक करूयात. याच्यामध्ये स्टुडंट्सनी बघा, हिला 98 मार्क्स आहेत. ओके, तर 98 पैकी जे 2 मार्क्स चुकलेत ते तर आपण बघितला, संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा मध्ये चुकलेले आहेत. कीर्तीचे 1 मार्क कुठं चुकला ते सुद्धा बघूयात. आता हा जो प्रश्न आहे हा 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे असतात. 16 मार्कासाठी प्रश्न येतो, 8 मार्काला 1. तर 8 मार्कासाठी काय काय लिहायचं असतं व्यवस्थित चेक करा. सर्वात पहिला 8 मार्काच्या प्रश्नासाठी त्यांनी प्रस्तावना लिहिलं. कोणी कोणी अर्थ लिहिते किंवा कोणी कोणी प्रस्तावना लिहित असते. व्यवस्थित 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तब्बल 12 ओळीची प्रस्तावना लिहिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मागणीच्या लवचिकता किंवा मागणीचा नियमाचा जो सिद्धांत आहे अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये लिहिला. मागणीची लवचिकता म्हणजेच काय पूर्ण व्यवस्थित लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी काय लिहिली, व्याख्या लिहिली आणि व्याख्या लिहिल्यानंतर समोरच्या पेजवर येऊन त्यांनी लगेच तिनं स्टार्ट केलं मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. राईट, मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आणि प्रकार लिहिल्यानंतर सर्वात पहिले लिहिलं संपूर्ण लवचिक मागणी आणि मग संपूर्ण लवचिक मागणीचं एक्सप्लेनेशन. वस्तूच्या किमतीत बदल झाला असता, मागणीत मोठ्या प्रमाणात बदल होत असेल तर त्या संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. ऑल राईट, आणि मग त्याच्यानंतर त्या संपूर्ण लवचिक मागणी हा तिचा बाकीचा आता एक्सप्लेनेशन तुम्ही चेक करू शकता. ओके, डायग्राम्स और सर्व व्यवस्थित तुम्हाला तिथं दिसत असेल. ओके, डन. राईट, हा. आणि अशा प्रकारे आता ते जे मागणीचे
किंमत लवचिकतेचे प्रकार आहेत त्या प्रत्येकाची आकृती तुम्हाला इथे दिसत असेल. आणि पेपर जेव्हा बोर्डाकडून येतो तर त्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रत येते, कलर प्रत काही येत नाही. आणि स्टुडंटला जेव्हा मी फोन करून विचारलं तर क्लिअर कट सांगितलं की सर डायग्राम जे होते ते आम्ही पेन्सिलचा वापर न करता पेनीनेच काढला होता. ओके, कारण एकच आकृतीचा प्रश्न आला होता, सोपा होता. कारण आकृत्या तर तसे अनेक अवघड अवघड आकृत्या आहेत, राईट. पुरवठा वक्र मागे व पुढे जाऊन मागे डावीकडून उजवीकडे खालून वर जाऊन मागे वळणारा असतो, असे अवघड अवघड. किंवा पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चिती कशी होते असे प्रश्न आले नव्हते. ओके, त्यामुळे सोपे सोपे प्रश्न आले होते, त्यामुळे पेनीनेच तयार केलेला आहे. कीर्ती कुलकर्णीचं जर बघायला गेलं तर चेक करा. आता कीर्ती कुलकर्णीनं काय केलेलं आहे चेक करा. ओके, 8 पैकी 8 मार्क मिळालेले आहेत, दोघांनाही 8 पैकी 8 आहेत. ओके, बट लिहित असताना कशा पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित चेक करा. तिनं कीर्ती कुलकर्णीनं प्रश्न अटेम्प्ट केला होता, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी. आता मोस्ट ऑफ टाइम हा प्रश्न जो आहे तो अवघड आहे कम्पेअर टू दिस टू, कारण असं खूप साऱ्या जणांचं म्हणणं आहे. बट कीर्तीनं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि अवघड प्रश्न लिहिला, त्यामध्ये सुद्धा 8 पैकी 8 आले. सर्वात पहिले तिनं काय केलं, नवीन पुरवणीवर स्टार्ट केलं आणि पूर्ण असं वरून इथपर्यंत प्रस्तावना लिहिली नवीन पुरवणीवर. ओके, मग त्यानंतर तिनं थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण देशाचे उत्पन्न होय असं लिहिलं, राहिलेली प्रस्तावना कंप्लीट केली. आणि मग त्याच्यानंतर आलं व्याख्यावर, व्यवस्थित पूर्ण व्याख्या लिहिली. आणि ती व्याख्या कोणाची होती तर नॅशनल इन्कम कमिटी, राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या होती असं लिहिलं. त्यानंतर मग थोडंफार माहिती त्याच्याबद्दल लिहिली की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे हे अतिशय क्लिष्ट काम आहे, त्यात अनेक अडचणी येतात आणि राष्ट्रीय उत्पन्नात मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी, तसं तर 2 अडचणी आहेत, राईट. तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. त्यापैकी व्यावहारिक अडचणी आणि मग दुहेरी गणनाबद्दल माहिती लिहिली. त्यानंतर राहिलेली माहिती इकडं अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. असं करत 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 टोटल अडचणी जर बघितलं तर नियर अबाउट विद्यार्थ्यांनी 8च्या 8 अडचणी लिहिलं आणि त्या अडचणींबद्दल त्यांना 7.5 मार्क टोटल प्रश्न अटेम्प्ट केल्यामुळे मिळाले. आणि 7.5 मार्क मिळाल्यानंतर त्याचं रूपांतर राऊंड ऑफ करून झालं 8 मध्ये आणि ह्या प्रश्नाला 8 पैकी 8 मार्क देण्यात आले. इथं चेक करू शकता तुम्ही, सरांनी व्यवस्थित टाकलेले सुद्धा आहेत की 8 मार्क 7.5 मिळाले, राईट. आणि एकूण 3 अटेम्प्ट करायचे होते प्रश्न, 3 पैकी 2. तर पहिलं राष्ट्रीय उत्पन्नाचं अटेम्प्ट केलं, प्रश्न क्रमांक 2रा होता. आणि नंतर अटेम्प्ट केलं पुरवठ्याचा प्रश्न जो 3रा होता. आणि 7.5 आणि 8 टोटल झाले 15.5. आणि शेवटच्या प्रश्नामध्ये 15.5 मिळाले, त्याच्यामुळे त्याचं रूपांतर 2, 1 मार्क राऊंड ऑफ करून किती झालं 16. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नात आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत, राईट. अशा पद्धतीने तर पूर्ण प्रश्न अटेम्प्ट केलेला आहे. पुरवठ्याचा जर प्रश्न बघता की सर विद्यार्थिनींनी पुरवठा नावाचा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने लिहिला काय नाही, तर बघा पुरवठ्याचा नियम म्हणजे थोडक्यात जसं मागणीचा नियम असतो, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत असतो, राईट. तसंच तिसरा नियम पुरवठ्याचा आहे. आणि पुरवठ्याचा नियम लिहित असताना विद्यार्थिनीने सर्वात पहिला प्रस्तावना लिहिली, प्रस्तावनानंतर नियम लिहिलं ग्रहितकासहित. आणि नियम लिहित असताना आणि मग त्याच्यानंतर ग्रहितके लिहायला स्टार्ट केलं. ओके, अशा पद्धतीने काही विद्यार्थिनींनी ग्रहितके लिहिलेले आहेत. ऑलराईट, चेक करू शकता. वैयक्तिक पुरवठा पत्रक तुम्हाला तयार करावं लागेल. डन, ऑलराईट. त्याच्यानंतर एक गोष्ट मी वारंवार मागच्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांना सांगत असतो, याच्याबद्दल परवा एका स्टुडंट सोबत माझं बोलणं सुद्धा झालं होतं की सर पुरवठ्याचे ग्रहितके जेव्हा लिहा म्हणतात त्यावेळेस अपवाद लिहायचं का. तर हात जोडून कळकळीची विनंती आहे, पुरवठ्याचा नियम
गृहीतकासहित स्पष्ट करा म्हणलं तरी सुद्धा अपवाद लिहावे लागतात, पण गृहीतके 2 आणि अपवाद 1 मार्काला असतो. आणि पुरवठ्याचा नियम अपवाद असे स्पष्ट करा म्हणलं तर अपवाद 2 आणि गृहीतके 1 मार्काला असतात. राईट. आणि इथं चेक करा, विद्यार्थिनींना ऑलरेडी तो व्हिडिओ बघितला होता माझा, आणि प्रश्नामध्ये जरी तुम्हाला सांगितलं असेल की पुरवठ्याचा नियम गृहीतकासहित सविस्तर स्पष्ट करा, तरी सुद्धा विद्यार्थिनींनी इथं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे पुरवठ्याच्या नियमाचे काही अपवाद आहेत ते पुढील प्रमाणे, आणि मग श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, रोख रकमेची तीव्र गरज, नाशवंत वस्तू अशा पद्धतीने अटेम्प्ट केलेला आहे. राईट. आय होप या व्हिडिओमुळे तुमचे सर्व डाउट्स क्लिअर झालेले असतील. असे एकूण 3 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका 100 रुपीजच्या कोर्स मध्ये ऍड केलेल्या आहेत. तिथं तुम्हाला हे PDF फॉर्म मध्ये मिळतील. तुम्हाला डाउनलोड करता येणार नाहीयेत, तुम्हाला फक्त पाहता येतील, कारण डाउनलोड केलं तर असे डॉक्युमेंट्स डाउनलोडचं परवानगी नसते, इझिली शेअरेबल असतात, ट्रान्सफरेबल असतात, ज्याच्यामुळं व्हॅल्यू डाऊन होते. त्यामुळं जर तुम्ही 12वी एक्झाम देणार असाल, सर्व विद्यार्थ्यांना हा जर PDF पाहिजे असेल स्टुडंटनी सॉल्व्ह केलेला, प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शन मध्ये जाऊन 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्स आहे, त्याची प्राइस तिथे तुम्हाला अराउंड 98 और 97 समथिंग दिसेल. इंटरनेट हँडलिंग चार्जेस ऍड केल्यानंतर 100 रुपीज होईल. बिंदास तिथून घेऊन टाकायचं आणि मग एक्झाम पर्यंत तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी असेल. जेव्हा ज्या वेळेस तुम्हाला गरज पडलं की विद्यार्थ्यांना बघायचं तुम्हाला की पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात काही नाही, त्यावेळेस व्यवस्थित चेक करत राहायचं. ऑल राईट, डन. तिथं अशा प्रकारचे 3 उत्तरपत्रिका तुम्हाला मिळतील. व्यवस्थित हे करा. आता हा व्हिडिओ होता फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्सचा. सो आता मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की याच्यानंतर कोणत्या विषयाचा पेपर तुम्ही एक्सपेक्ट करत आहात. या आता तर अर्थशास्त्राचं झालं, तर त्या विषयाबद्दल या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व 12वीच्या मुलांचा जो ग्रुप असेल किंवा मैत्रिणींचा ग्रुप असेल त्याला सेंड करा, किंवा हा व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओचा स्नॅप त्यांना सेंड करा, व्हॉट एव्हर, जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि सर्व विद्यार्थ्यांना माहित होऊन जाईल. त्यातल्या त्यात एक्झामच्या टाइम मध्ये जर बघत असाल तर डेफिनेटली शेअर करा, कारण सबका साथ सबका विकास. ऑल राईट, डन. कोणाला शेअर करा नको करा, बट एक्झाम मध्ये जर तुमच्या आजूबाजूला जो मुलगा आहे त्याला तर शेअर करा, त्यानं बघून येईल, 4 गोष्टी वाचून येईल, त्याचा फायदा तुम्हाला होईल. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चढ बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.